नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वजरी कशी साफ करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी झटपट अशी वजरी साफ. तर इथे मी बघा ही वजरी घेतलेली आहे, बोकडाची घेतलेली आहे वजरी. तर आता ही आपण कशी साफ करायची आहे हे आता आपण बघणार आहोत. तर पहिलं मी हा जो वजरीचा भाग आहे ना तो एका ताटामध्ये काढून घेते. पहिले आपण हे साफ करून घेणार आहोत. हे बघा, हे ना असं पाईप सारखंच असतं. हे बघा असं त्याच्या आतमध्ये ना खूप घाण असते, तर ती आपल्याला ती काढायची. ते ना खूप मोठे मोठे असतात. हे बघा लांब लांब अशा नळ्यां टाईप. तर आपल्याला ते पहिले असे कट करून घ्यायचे. असे 4 भाग करून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला काढण्यासाठी जरा सोपं जाईल. आता करायचं आहे बघा, एक घ्यायचं आपल्याला असं आणि असं इथून पाठी असं प्रेस करायचं. आपल्याला असं खेचत जायचं आहे. असं घट्ट पकडायचं आणि असं खेचत जायचं, म्हणजे त्याच्यामधली जी घाण आहे ना म्हणजे सर्व ती सर्व अशी बाहेर पडते. हे बघा अशा प्रकारे बघा अशी घाण अशी खाली पडते. हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. मला आणखीन एक दाखवते, एकदम सोपं आहे. असं पकडायचं आणि घट्ट असं खेचून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही आपलं नळाच्या खाली जरी असं हे पकडलं ना असं की त्याच्या आतमध्ये पूर्ण पाणी जातं आणि पाणी गेल्यानंतर मग ते पूर्ण अशी घाण सुद्धा पटकन अशी बाहेर पडते. तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व हे असं साफ करून घ्यायचं आहे. आता मी सर्वात आहे साफ करून घेणार आहे असंच. आता इथे आपण घेतली आहे ही वजरी. बघा ही आपल्याला वरतीची तुम्हाला घाण दिसते ना, ही म्हणजे वरचा जो भाग आहे ना तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिलं आपल्याला काय करायचे आहे, वजरीचे आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे, तुकडे करायचे आहेत. ते आपण ना कैचीने करणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण करू शकता, पण तुम्ही कैची घेतलीत तर एकदम सोपं जाईल आणि झटपट होऊन जाईल. त्यासाठी आपण कैचीने याचे असे तुकडे करून घेणार आहोत. हे बघा आता मी असे म्हणजे आपल्या हातात बसतील एवढे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत. वजरी आहे ना ही खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते आणि साफ करण्यासाठी सुद्धा ही आहे सोपीच, पण थोडीशी आपल्याला याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. हे बघा असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे बघा आता हाताबरोबर बसतो एवढे आपले असे तुकडे हे करून घ्यायचे. ते बघा अशा प्रकारे असे सर्व तुकडे मी आता असेच करून घेणार आहे. आणि हे बघा पाठीमागे थोडीशी घाण वगैरे असते चिकटटी सुद्धा आपल्या अशी काढून घ्यायची आहे. बघा थोडीशी छोटीशी लेअर असते चिकट अशी, ती अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता असे सर्व तुकडे मी असेच करून घेणार आहे. हे बघा इथे हे जे इथे स्वच्छ मी इथे धुवून घेतलेले आहे बघा, आणि याचे छोटे छोटे असे 1 इंचाचे एवढे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथे हे सुद्धा आपले तुकडे करून झालेले आहेत. आता याला वास खूप येतो या वजरीला, तो येऊ नये त्यासाठी आपण आता काहीतरी करणार आहोत. इथे पाणी उकळलेलं आहे छान असं, त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1-2 चमचे इतकं मीठ, त्यानंतर 1 अर्धा चमचे इतके हळद. पाणी आपल्याला छान असं उकळूनच घ्यायचं आहे. तर पहिले आपण टाकून घेणार त्याच्यामध्ये. हे बघा असं पाण्यामध्ये जर हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकलत ना, जो वजरीचा वास असतो ना तो येत नाही. त्यासाठी आपल्याला हे असं 1-2 मिनिट फक्त याच्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघा छान असं उकळ आलेलं आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा ह्याच्यामुळे ना वजरीचा वास असतो तो कमी होतो. आता हे पण काढूया.
आणि जी काही थोडीफार जर घाण वगैरे झालेली असेल तर ती याच्यामध्ये निघून जाते सगळे उकळल्यानंतर. हे बघा पुन्हा आता पाण्याला आपण थोडंसं उकळ आणलेलंच आहे. आता जी वजरीचे तुकडे आपण केलेले आहेत ते आपल्या याच्यामध्ये असेच टाकून द्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिट छान असे उकळून घ्यायचे. आता हे पण आपण उकळून घेणार आहोत 1-2 मिनिट. 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि छान असं उकळ सुद्धा येऊन गेलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता ती वज्रे येते ते बघा अशी जवळ आलेली अशी बघा आहे ना. हे बघा एकदम कडक होते ती. आता हे पाणी आपण काढून घेणार आहोत. हे बघा इथे मी चाळणीमध्ये पाणी उपसून घेतलेलं आहे ते. आता गरम असतानाच आपली वजरीच्या वरती जी लेअर आहे ती काढून घ्यायची आहे. हे बघा इथे मी चमचा घेतलेला आहे. ही हाताने सुद्धा पटकन निघते पण गरम आहे त्यासाठी इथे मी चमचा वापरलेला आहे. बघा चमच्याने नुसतं असं अलगद केलंच नाही बघा तरी निघते पटकन आणि हाताने सुद्धा निघते. हे बघा तुम्ही अशा हाताने सुद्धा पटापट काढू शकता. अशी सुद्धा काढू शकता. अशा पद्धतीने केलं ना तर वजरी पटकन साफ होऊन जाते. हे बघा पटापट निघते एकदम. हे बघा पटकन अशी साफ झाली. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा व्हाईट अशी आपली ते वजरी साफ झालेली आहे करून. हे बघा आता आपण पुन्हा आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचंच आहे तेव्हा वरचा सुद्धा भाग तो निघून जाईल. हे बघा पुन्हा दाखवते एकदा चमच्याने असं खेचून घ्यायचं जोरात. हे बघा असं पटकन व्हाईट एकदम दिसते. एकदम वरचा भाग पटकन निघला जातोय. असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही बघा मस्त अशी क्लीन झालेली आहे. इथे बघा अशा प्रकारे सर्व मी आता वजरी अशीच साफ करून घेणार आहे. हे बघा सर्व वजरी आपली इथे साफ करून झालेलीच आहे. बघा याचा वास सुद्धा गेलेलाच आहे. म्हणजे याचा पूर्णपणे आपल्याला वास घालून घ्यायचा आहे त्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत. तर आता बघूया. इथे ताट घेतलाय त्याच्यामध्ये मी अर्धी वजरी काढून घेते. आता इथे मी बेसन घेतलेलं आहे. आता बेसन आपल्या याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि बेसनच्या साहाय्याने आपल्या ही वजरी आहे ना अशी मस्त अशी चोळून घ्यायची अशा प्रकारे. आणि अशी जर तुम्ही चोळून घेतलीत ना बेसनच्या पिठामध्ये तर बिलकुल बी वास येणार नाही अजिबात. कारण की याचा पूर्ण वास आहे ना हा संपूर्ण निघून जातो अगदी. हे बघा अशा प्रकारे चोळून घ्यायची. 5-7 मिनिटं लागतात पण एकदम मस्त अशी निघून जाते आणि त्याचा आणखीन ती व्हाईट दिसते एकदम. हे आहे ना सर्व निघून जातं. असं पीठ घ्यायचं आणि चोळून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व वजरी आपल्याला अशी चोळून घ्यायची आहे. हे बघा चोळून इथे आपण घेतलेलीच आहे. आता सर्व वजरी आपण एकत्र केलेले चोळून आता थोडीशी आणखी मस्त अशी चोळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कशी एकदम मस्त दिसते. एकदम सर्व काही थोडेफार काही त्याच्यावर चरबीवरती होती सर्व काही निघून गेली आणि मस्त झालेली आहे. बघा आता हे आहे ना आपल्याला 1-2-3 पाण्यामध्ये पुन्हा स्वच्छ अशी
धुवून घ्यायची आहे. आता याला अजिबात वास येत नाहीये, तर वास न येण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तर इथे आपली बघा चरबी आपलं वजरी आपली मस्त अशी ते साफ करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे. आणि याचा वजरी मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला हा वजरी साफ करण्याचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब